मुंबईमधली संपूर्ण परिस्थिती बघितली मात्र लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झालेला आहे। पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शासनाने वेळीच पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। दरम्यान नुकसानीचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी घेतलाय। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे। लातूर जिल्ह्यातल्या शेती पिकांना याचा मोठा फटका झाला। विशेषतः काढणीला आलेला जे सोयाबीनचं पीक आहे याला मोठ्या प्रमाणात फटका बसला। मी सध्या महापूर शिवारात आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण हे जे पीक आहे सोयाबीनचं उभं पीक या पावसाच्या पाण्यामध्ये आहे। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतला म्हणावं लागेल। मुसळधार पावसाने रेणापूर, उजनी, औसा या भागातील शेती पिकांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतलाय आणि सध्या लातूरच्या मांजरा आणि तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर पुढील काळात लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।